नमस्कार. आर न्यूजच्या गुरुवार दिनांक 2 जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत. आजचा सोन्याचा 24 कॅरेटचा दर आहे 1,42,900. 22 कॅरेटचा दर 1,31,470. तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,23,000 रुपये. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचनमधला अविभाज्य घटक असणारा HP चहा. जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात हेरे सरंजाम प्रश्न निकाली लागल्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची मंत्रालयात मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट. ऐतिहासिक निर्णयाबद्दल मानले आभार. संघर्षाला न्याय मिळाला असल्याची भावना. आजरा शहरातील रस्त्यांवर मनमानी वाहन तळामुळे वाहतूक विस्कळीत. अपघातांमध्ये वाढ. महामार्गालगत उभ्या अवजड वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. अवैध पार्किंगवर तातडीने कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. कळवीकट्टे येथे ट्रान्सफॉर्मरच्या विजेच्या धक्क्याने कर्नाटकातील शेतकऱ्याच्या बैलजोडीचा मृत्यू. पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याचे 1.5 लाख रुपयांचे नुकसान. ट्रान्सफॉर्मर परिसर सुरक्षित करण्यासह नुकसान भरपाईची मागणी. आजरा तालुक्यातील वन्य हत्ती समस्येवर वन विभागाकडून चर्चेचं निमंत्रण. 3 जुलै रोजी वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयात होणार बैठक. प्रस्तावित मोर्चा स्थगित करण्याची विनंती. हत्ती कॅम्प, ड्रोन निगराणी, रात्रीची गस्त आणि नुकसान भरपाईसह उपाययोजनांची माहिती. 64व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत गडहिंग्लजच्या अग्निकास्ट आणि बीज अंकुरलेची उल्लेखनीय कामगिरी. रंगभूषा, नेपथ्य आणि अभिनय विभागात विविध पारितोषिकांचा मान. भरतनाट्य मंदिर पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते झाला गौरव. कुर्णी भुजवडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला भात रोप लागणीचा प्रत्यक्ष अनुभव. चिखलात उतरून विद्यार्थ्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद. कृषी संस्कृतीची झाली ओळख. पुस्तकी ज्ञानाबरोबरच जीवनोपयोगी शिक्षण देणारा उपक्रम. पंचायत समिती आजरा येथे कृषी दिनानिमित्त शेतकरी सन्मान सोहळा उत्साहात. विविध पीक स्पर्धांमधील विजेते आणि शासकीय योजनांमधील लाभार्थी शेतकऱ्यांचा गौरव. आधुनिक शेतीचा स्वीकार करून आर्थिक प्रगती साधण्याचं आवाहन. गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा संपन्न. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची कोणतीही तडजोड न करण्याचे शिक्षणाधिकारी सुवर्ण सावंत यांचे निर्देश. CCTV, तक्रार पेटी, सखी सावित्री समिती आदी उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवरती भर. नरेवाडीच्या मराठी विद्यामंदिरातील ज्येष्ठ शिक्षिका कल्पना पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा भावनिक वातावरणात. शिक्षण हे संस्कृती संवर्धनाचे आणि समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे प्राध्यापक RP पाटील यांचे प्रतिपादन. 36 वर्षे 6 महिन्यांच्या सेवेला मानाचा मुद्रा. विद्यार्थ्यांकडून अश्रुपूर्ण निरोप. शिवराज महाविद्यालयात BSc डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग अभ्यासक्रमांना मंजुरी. 2026-27 शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया सुरू. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी करिअरची नवी संधी. 12वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा लाभ घ्यावा, महाविद्यालयाचं आवाहन. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.